नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये परंडा तहसीलमधील विविध विभागातील खातेनिहाय सखोल चौकशी करा. 15 ऑगस्टला मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांचा इशारा. परंडा तहसील कार्यालयातील कारभार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तब्बल 2.5 वर्षांपूर्वी विकल्या गेलेल्या शासकीय वाहनाच्या दुरुस्तीवर 15,000, त्याच वाहनासाठी 10,000चे टायर, चक्क 11,12,982 रुपयांच्या डिझेल खरेदी झाल्याच्या बातम्या आल्या. त्याची पूर्ण आणि गेल्या 2.5 वर्षांपासूनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी केली आहे. या प्रकरणासह तहसील कार्यालयातील इतर विविध विभागातील कथित भ्रष्टाचाराची 2.5 वर्षांपासूनची सखोल चौकशी न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेख यांनी महसूल आणि वन विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार या प्रकरणाची एप्रिल 2025 पासून म्हणजे केवळ 1 वर्षाची चौकशी करण्याची मागणी पुढे आली होती. तसेच इतर विभागातील गैरकारभाराची मागणी चौकशी का नको. तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार केवळ वाहनापुरता मर्यादित नसून तो कोपऱ्यात पसरल्याचा दावा त्यांनी खालील मुद्दे खालीलप्रमाणे उचलले आहेत. 1. त्यांच्या मूळ पगारापेक्षा जास्त प्रवास भत्ता TA लाटला असून गेल्या 10 वर्षाच्या प्रवास भत्त्याची सखोल चौकशी करा. 2. संजय गांधी इंदिरा गांधी योजना, गेल्या 10 वर्षातील या योजनांच्या नकला आणि फायली रेकॉर्ड रूममध्ये जमा नाहीत, त्या गायब आहेत. 3. धान्य गोदाम आणि CCTV पुरवठा विभाग आणि गोदामातील CCTV फुटेजची तपासणी का नाही, चौकशी करा. 4. बनावट उत्पन्न प्रमाणपत्रे जमा खर्च प्रकरणी बँक ऑनलाईन पेमेंट खात्यांची तपासणी प्रलंबित आहे, चौकशी का केली नाही. तलाठी अहवाल नसताना 21,000चे उत्पन्न देण्यात आले कसे, कोणाच्या आदेशाने देण्यात आले, सखोल चौकशी करा. 5. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची अनामत रक्कम, नामनिर्देशन पत्रिका, मतदार याद्या त्याची रक्कम पूर्णपणे शासन जमा का झाली नाही, चौकशी का नाही. 6. नैसर्गिक आपत्ती अनुदान, शेजारील 5 जिल्ह्यात आपत्ती अनुदानात गैरव्यवहार उघडकीस आलेले असताना परंड्यात गेल्या 2 ते 3 वर्षात त्याची पारदर्शक तपासणी का झाली नाही. भ्रष्टाचाराचा 11 लाखाचा आकडा काही बातमीमध्ये अचानक कमी दाखवण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे. भ्रष्टाचार हा शेवटी भ्रष्टाचार असतो. गाडी 2.5 वर्षांपूर्वी विकली असेल तर चौकशी 2.5 वर्षांपूर्वीपासूनच झाली पाहिजे. केवळ गेल्या 8 ते 9 महिन्यातील कारभाराची चौकशी करून चालणार नाही. या काळात बदललेले 3 ते 4 लेखालिपिक आणि वाहनचालक यांची कसून चौकशी झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा फारुख शेख यांनी घेतला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि बदल्या रोखा. शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान पदोन्नतीची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे परंडा तहसीलच्या लेखा विभागात 3 महिन्यात चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतीही पदोन्नती देऊ नये. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करू नये, अशी ठाम मागणी पत्रात करण्यात आलेली आहे. प्रशासनाने या सर्व गंभीर प्रकरणांची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी न केल्यास 15 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आल्याने महसूल खात्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.